रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार त्याचबरोबर या संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील स्थळावर अभिवादन केलं। शरद पवार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार असून त्यांच्या हस्ते विविध गुणवंत रयत सेवकांचा सत्कार, रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका आणि कर्मवीर सांगाती या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। याशिवाय शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी आहे आणि आज या ठिकाणी रयतच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर जे नेते मंडळी आहेत ते नतमस्तक होण्यासाठी येत असतात। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्याचबरोबर रयतचे पदाधिकारी हे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलं, ते नतमस्तक देखील झाले। तब्येतीची सुधारणा झाल्यानंतर प्रथमच शरद पवारांची साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी देखील लावताना ते पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्ण जे रयतचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मोठे कार्यक्रम या रयतच्या प्रांगणात आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शरद पवार यांच्या हस्ते विविध जे गुणवंत रयत सेवक आहेत त्यांचा सत्कार देखील होईल। रयत मासिका असेल, त्याचबरोबर रयत विज्ञान पत्रिका असेल याचा अनावर देखील करण्यात येणार आहे। याशिवाय शैक्षणिक आणि सामाजिक आणि संशोधिक जो क्षेत्रात उल्लेखनीय जी कामगिरी केली आहे त्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात येणार आहे। आज शरद पवारांचा आजारपणानंतरचा पहिला हा दौरा आहे, त्यामुळं या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। काही वेळानंतर रयतचे कार्यक्रम होतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहे, त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे। शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।